नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण पॉवर सिस्टीम बद्दल इम्पॉर्टंट क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट एमसीक्यू आपल्या स्क्रीन समोर आहे, जो की या ठिकाणी मॅच लिस्ट 1 दॅट इज नेम ऑफ द पॉवर प्लांट विथ लिस्ट 2 दॅट इज प्लांट फीचर. फर्स्ट पॉवर प्लांट दिलेला आहे थर्मल, त्यानंतर दिलेला आहे न्यूक्लिअर, त्यानंतर दिलेला आहे हायड्रो आणि त्यानंतर दिलेला आहे डिझेल. याची सेकंड लिस्ट मध्ये काय दिले आहेत बघा, फीचर्स दिलेले आहेत. मग आपण वन बाय वन या ठिकाणी प्लांटचे काय फीचर्स असतील ते या ठिकाणी आपण पाहून घेऊया. फर्स्ट आपण विचार केला कुणाचा, थर्मल पॉवर प्लांटचा. तर थर्मल पॉवर प्लांटसाठी जे काही फ्युअल रिक्वायरमेंट आहे ते फ्युअल रिक्वायरमेंट कोणतं आहे बघा, कोल हे फ्युअल या ठिकाणी काय लागतं बघा, थर्मल पॉवर प्लांटच्या केसमध्ये लागतं, जे की आपण बर्न करतो कुठं, इन बॉयलर. ओके, जे काही कोल आहे ते कोल या ठिकाणी इझिली आपल्याला पॉवर प्लांटच्या लोकेशनच्या ठिकाणी अवेलेबल होईल का, तर नाही. यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्या जो काही फ्युअल आहे त्या फ्युअलला या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागेल. मग ट्रान्सपोर्ट जेव्हा आपण करूया तेव्हा याला एकतर रेलच्या सहाय्याने करावं लागेल किंवा एकतर ट्रकच्या सहाय्याने करावं लागेल. मग यासाठी आपल्याकडे काय लागेल बघा, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट लागेल. मग जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी थर्मल पॉवर प्लांटचा विचार करूया तेव्हा तेव्हा जे काही फ्युअल रिक्वायरमेंट आहे त्या फ्युअल रिक्वायरमेंटची जी काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कसे असेल बघा, हाय असेल. म्हणजे या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कसे असेल बघा, याची हाय असेल. म्हणजे जो काही ए हा ऑप्शन आहे या ठिकाणचा, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट बरोबर त्याची जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट कशी असेल बघा, हाय फ्युअल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल. जर आपण सेकंड बी चा विचार केला तर या बी या केसमध्ये जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट बद्दल विचार केला थोडासा, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या केसमध्ये जे काही फ्युअल आहे ते फ्युअल कोणता असेल बघा, युरेनियम 235 हे फ्युअल आपण त्या ठिकाणी यूज करतो. हे जे काही फ्युअल आहे या फ्युअलचं आपण काय करतो बघा, फिजन ही प्रोसेस या ठिकाणी करतो. कुठं करतो, तर न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये. कुठं करतो, तर न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये. हा जो काही न्यूक्लिअर रिएक्टर आहे त्या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये जे काही युरेनियम आहे त्या युरेनियमचं काय करतो आपण, फिजन करतो. फिजन करतो म्हणजे काय, हा जो काही याचा न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं या ठिकाणी आपण काय करतो बघा, डिव्हिजन करतो किंवा डिवाइड करतो. म्हणजे जो काही याचा हेवी न्यूक्लियस आहे तो हेवी न्यूक्लियस काय करतो बघा, स्प्लिट होतो आणि या ठिकाणी काय होते बघा, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी या ठिकाणी रिलीज होते. ही एनर्जी रिलीज कुठे होते, तर या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये एनर्जी रिलीज होते. जर या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये एनर्जी रिलीज होत असेल तर या ठिकाणी जो काही रिएक्टर आहे तो रिएक्टर आपल्याला या ठिकाणी कसा बनवावा लागेल बघा, स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लिअर रिएक्टर बनवावं लागेल. कारण या ठिकाणी आपण युरेनियमचं फिजन करतोय, म्हणजे हेवी न्यूक्लियसला ब्रेक करण्याचं काम करतोय लाइटर न्यूक्लियस मध्ये. त्यावेळेस या ठिकाणी काय होते बघा, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते. जर हाय अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाल्यानंतर जो काही रिएक्टर आहे त्या रिएक्टर या ठिकाणी सस्टेन नाही झाला तर या ठिकाणी काय होईल बघा, हेवी एक्सप्लोजन होण्याचे चान्सेस आहेत. जो काही न्यूक्लिअर रिएक्टर त्या न्यूक्लिअर रिएक्टर फुटण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टरचं जे काही कन्स्ट्रक्शन असायला पाहिजे ते कन्स्ट्रक्शन कसं असायला पाहिजे बघा, स्ट्रॉंगेस्ट असायला पाहिजे. मग याच न्यूक्लिअर रिएक्टरच्या कारणानं जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटची जी काही इनिशियल कॉस्ट असेल, इनिशियल कॉस्ट म्हणा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो बघा, कॅपिटल कॉस्ट असं म्हणतो, जी की कशी असेल, हायएस्ट असेल. ओके, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जी काही कॅपिटल कॉस्ट असेल, जी काही इनिशियल कॉस्ट असेल ती कशी असेल, हायएस्ट असेल. आपण थर्ड जो काही सी आहे हायड्रो पॉवर प्लांट, ह्या हायड्रो पॉवर प्लांटचा जर आपण विचार करायला गेलो तर हायड्रो पॉवर प्लांटचा जर आपण विचार करूया, ह्या हायड्रो मध्ये जे काही फ्युअल रिक्वायरमेंट आहे ते फ्युअल रिक्वायरमेंट कसं असेल बघा, वॉटर असेल, जे की या ठिकाणी आपल्याला इझिली अवेलेबल असणार आहे. का, कारण जो काही आपण हायड्रो पॉवर प्लांट या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शनच कुठं असेल, जो काही रिव्हर आहे, जो काही डॅम आहे, ते जो काही डॅम आपण कन्स्ट्रक्ट करूया त्या डॅमच्या जवळच या ठिकाणी याचं पॉवर प्लांट आपण या ठिकाणी इन्स्टॉल करणार आहोत. त्यामुळे जो काही वॉटर आहे ते वॉटर या ठिकाणी इझिली अवेलेबल असेल. त्यामुळे या ठिकाणी जी काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे, जे काही फ्युअल या ठिकाणी लागणार आहे, जे काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या केसमध्ये कसे असेल बघा, नील असेल. पण जर याच्या कन्स्ट्रक्शनचा विचार केला तर ते कन्स्ट्रक्शन कसं असेल बघा, अगेन न्यूक्लिअर पॉवर प्लांट सारखंच याची जी काही कॅपिटल कॉस्ट असेल ती कॅपिटल कॉस्ट कशी असेल बघा, हाय असेल. कारण यासाठी आपल्याला काय करायला लागेल, हेवी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करावं लागेल. पण ऍज कम्पेअर टू द
न्यूक्लिअर पॉवर प्लांट याची कॉस्ट कशी असेल, त्याच्या पटीमध्येच याची सुद्धा कॉस्ट कशी असेल बघा, हाय असेल. पण दुसरा याचा विचार केला आपण कशाचा, तर याच्या जर आपण प्लांट लाईफचा विचार केला, जी काही प्लांट लाईफ आहे त्याचबरोबर जी काही इफिशियन्सी असेल याची, ती इफिशियन्सी कशी असेल बघा, हायएस्ट इफिशियन्सी असेल जी की अप्रॉक्सिमेट या ठिकाणी 85% असेल. आणि या प्लांटची जी काही लाईफ आहे ती लाईफ या ठिकाणी अप्रॉक्सिमेट 50 to 60 इयर्स आहे. म्हणजे हा जो काही प्लांट आहे तो प्लांट आपण जास्त इयर्ससाठी या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे जर हायड्रो पॉवर प्लांटसाठी या ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन असेल तर ऑप्शन कोणता असेल बघा, ऑप्शन नंबर 3 असेल, जो की हाय प्लांट लाईफ आहे. त्यानंतर जर आपण डिझेल पॉवर प्लांटचा विचार केला तर डिझेल पॉवर प्लांट मोस्टली आपण यूज करतो कुठं, तर इट इज युज्ड ॲज पीक लोड पॉवर प्लांट. कुठं आपण याचा उपयोग करणार आहे बघा, पीक लोड पॉवर प्लांट म्हणून याचा आपण उपयोग करणार आहे. मग पीक लोड पॉवर प्लांट म्हणजे काय असतो, ज्या ठिकाणी जो काही सप्लाय आहे, जी काही पॉवर आहे, जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, त्या इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन आहे. मग स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करत असेल, त्यासाठी आपण काय करूया, पीक लोड पॉवर प्लांटचा यूज करूया. मग पीक लोड पॉवर प्लांटच्या केसमध्ये आपण डिझेल पॉवर प्लांट या ठिकाणी यूज करतो. जर डिझेल पॉवर प्लांट आपल्याला यूज करायचं असेल तर त्या केसमध्ये त्याची जी काही ऑपरेटिंग कॉस्ट असेल, ती ऑपरेटिंग कॉस्ट कशी असेल बघा, याची हाय असेल. कारण यासाठी जे काही फ्युअल असेल ते फ्युअल कोणता असेल बघा, डिझेल असेल. म्हणजे या डिझेलसाठी जो काही ऑप्शन असेल तो ऑप्शन कोणता असेल बघा, ऑप्शन नंबर 1 असेल, जो की या ठिकाणी हाय ऑपरेटिंग कॉस्ट आहे. हायड्रोसाठी 3, न्यूक्लिअरसाठी 2 आणि जो काही थर्मल पॉवर प्लांट आहे त्या थर्मलसाठी कोणता ऑप्शन करेक्ट असेल बघा, हाय फ्युअल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणजे ऑप्शन नंबर 4 असेल. म्हणजे 4, 2, 3 आणि 1, 4, 2, 3 आणि 1, ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर कोणता असेल बघा, 2 हे याचं काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. याच क्वेश्चन बद्दल आपल्याला आणखी थोडंसं डिस्कशन करायचं असेल तर आपण थोडंसं डिस्कशन करूया, जे की या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट असते बेस लोड पॉवर प्लांट अँड पीक लोड पॉवर प्लांट. मग बेस लोड पॉवर प्लांट कशाला म्हणायचा, ज्या पॉवर प्लांट वरती जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी फ्लक्च्युएट होत नाहीये, म्हणजे लोड या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण अनव्हॅरिंग लोड असं म्हणतो. जो की या ठिकाणी लोड व्हॅरी होणार नाहीये, जो की फुल डे साठी कॉन्स्टंट आहे, अशा लोड आपण काय म्हणतो, बेस लोड. आणि या बेस लोड साठी जे काही आपण पॉवर प्लांट यूज करतो त्यांना आपण म्हणतो बेस लोड पॉवर प्लांट. मग या केसमध्ये आपण सगळ्यात बेस्ट बेस लोड साठी जो काही आपण पॉवर प्लांट यूज करतो त्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर पॉवर प्लांट. त्यानंतर असतो हायड्रो पॉवर प्लांट, त्यानंतर असतो थर्मल पॉवर प्लांट असतो, अगेन या ठिकाणी सोलार पॉवर प्लांट असेल, त्यानंतर विंड टर्बाईन असतील. यांना आपण जनरली काय करतो बघा, ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून यूज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यानंतर पीक लोड पॉवर प्लांट कोणाला म्हणायचा, जे काही लोड आहे तो लोड या ठिकाणी व्हॅरिंग लोड आहे, म्हणजे लोडचे फ्लक्च्युएशन कसे आहेत बघा, डेली फ्लक्च्युएशन असतील त्या लोड मध्ये, किंवा जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी कॉन्स्टंट नसेल तर अशा केसमध्ये आपण या ठिकाणी त्या लोडला आपण पीक लोड म्हणूया. आणि या पीक लोडचा जो काही सप्लाय, तो सप्लाय किंवा डिमांड फुलफिल करण्यासाठी आपण जे प्लांट यूज करूया त्यांना आपण म्हणतो पीक लोड पॉवर प्लांट. पीक लोड पॉवर प्लांट. मग या पीक लोड पॉवर प्लांट मध्ये सगळ्यात बेस्ट पॉवर प्लांट असतो कोणता, जो की या ठिकाणी आपण यूज करतो जनरली डिझेल पॉवर प्लांट असेल. त्यानंतर आपण दुसरा पॉवर प्लांट पीक लोड म्हणून यूज करतो, त्यालाच आपण म्हणतो पंप्ड स्टोरेज हायड्रो प्लांट. आणि आपण थर्ड पॉवर प्लांट या ठिकाणी यूज करतो, जो की पीक लोड पॉवर प्लांटचे या ठिकाणी एक्झाम्पल आहे, त्याला आपण म्हणतो गॅस पॉवर प्लांट. थर्ड वन इज गॅस पॉवर प्लांट. आपल्याला अशा पद्धतीनं पीक लोड पॉवर प्लांट कोणता आहे, गॅस, त्यानंतर बेस लोड पॉवर प्लांट कोणता आहे याच्याबद्दल माहिती पाहिजे. बेस लोड मध्ये आपण जनरली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट घेतो, न्यूक्लिअर घेतो. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटला आपण पीक लोड पॉवर प्लांट म्हणून काय यूज करत नाहीये, कारण जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे तो न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये जे काही आपण फ्युएल यूज करतो तो फ्युएल कोणता आहे बघा, युरेनियम 235 आहे. जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटची या ठिकाणी आपल्याला एनर्जी प्रोडक्शन कॅपॅसिटी या ठिकाणी वाढवायचं असेल तर जे काही फ्युएल आहे ते फ्युएलचं जे काही बंबारमेंट करणार आहोत आपण आतमध्ये कुठं न्यूक्लिअर रिएक्टरच्या, ते वाढवावं लागेल. जर या ठिकाणी ते वाढवायला गेलो आपण तर या केसमध्ये जो काही रिएक्टर आहे ते रिएक्टरचा या ठिकाणी ब्लास्ट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आपण या ठिकाणी जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटला कधीही पीक लोड पॉवर प्लांट म्हणून आपण यूज करत नाहीये. जनरली आपण ॲज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून या ठिकाणी कन्सिडर करतो. जो काही थर्मल पॉवर प्लांट आहे त्या थर्मल पॉवर प्लांटचा उपयोग जनरली आपण बोथ पीक लोड म्हणूनही करू शकतो आणि
बेस लोड म्हणूनही करू शकतो. अगेन जो काही विंड टर्बाईन आहे त्या विंड टर्बाईनला आपण कधीही ऍज अ पीक लोड म्हणून यूज करू शकत नाही, कारण जी काही विंड आहे, जी काही हवा आहे, ती हवा या ठिकाणी आपल्या मर्जीप्रमाणे या ठिकाणी वाढणार नाहीये, मर्जीप्रमाणे कमी होणार नाहीये, म्हणून याला आपण कधीही यूज करू शकत नाहीये ऍज अ पीक लोड प्लांट म्हणून जनरली याला आपण फक्त आणि फक्त बेस लोड पॉवर प्लांट म्हणूनच या ठिकाणी यूज करतो. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अ जनरेटिंग स्टेशन हॅज 500 मेगावॅट maximum demand and annual load factor of 50%, capacity factor of 40%, the reserve capacity of the plant is. अगेन हा क्वेश्चन या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये जो काही दिलेला डेटा आहे तो दिलेला डेटा या ठिकाणी महत्वाचा आहे. अगेन याच्यामध्ये जो काही जनरली फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा असतो तो फॉर्म्युला या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो. त्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून मी पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून दाखवतो आणि सेकंड याची काही ट्रिक आहे त्या ट्रिकच्या माध्यमातून मी कॅल्क्युलेशन परफॉर्म करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. फर्स्ट या ठिकाणी जो काही फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला असतो लोड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय ओके. फर्स्ट या ठिकाणी जो काही फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा या केसमध्ये तो आहे जो काही लोड फॅक्टर आहे त्या लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ॲव्हरेज डिमांड और ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड हा एक फर्स्ट फॉर्म्युला आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. जो काही कॅपॅसिटी फॅक्टर आहे त्यालाच आपण प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर असं म्हणतो. तो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज डिमांड डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी. हा आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला असेल जो की आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि थर्ड आहे जे काही रिझर्व कॅपॅसिटी या ठिकाणी विचारलेली आहे त्यासाठी फॉर्म्युला असतो जनरली प्लांट कॅपॅसिटी किती आहे, प्लांट कॅपॅसिटी मायनस मॅक्झिमम डिमांड. जर केला आपण मॅक्झिमम डिमांड केलं तर आपल्याला ठिकाणी प्लांटची रिझर्व कॅपॅसिटी या ठिकाणी इझिली भेटून जाते. या फॉर्म्युलेच्या माध्यमातून हे आपण या ठिकाणी याचं इझिली कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यानंतर मी ट्रिक काय आहे ते ट्रिक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. विदिन सेकंड आपल्याला या क्वेश्चनच्या ठिकाणी आन्सर या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. फर्स्ट या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय काय आहे बघा. लोड फॅक्टर दिलेला आहे 50%, त्यानंतर प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर दिलेला आहे 40% अँड मॅक्झिमम डिमांड इज इक्वल टू 500 मेगावॅट दिलेला आहे. विचारलेला आहे रिझर्व कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. यानुसार आपल्याला पहिल्यांदा रिझर्व कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे पण आपल्याला प्लांट कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. मग प्लांट कॅपॅसिटीच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण या ठिकाणी काही फॉर्म्युलाचा यूज करूया. फर्स्ट आपल्याला या ठिकाणी प्लांट कॅपॅसिटीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणजे याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी ॲव्हरेज डिमांड कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ॲव्हरेज डिमांड आपण कुठून कॅल्क्युलेट करू शकतो तर या लोड फॅक्टरच्या फॉर्म्युल्यातून आपण ॲव्हरेज डिमांड कॅल्क्युलेट करू शकतो. मग या फॉर्म्युल्यानुसार ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू लोड फॅक्टर किती आहे बघा 50% आहे इंटू मॅक्झिमम डिमांड किती आहे बघा 500. 50% म्हणजे या ठिकाणी 50/100 इंटू 500 विच इज इक्वल टू किती होईल बघा ॲव्हरेज डिमांड इज इक्वल टू 250 मेगावॅट होईल. आता आपल्याला ॲव्हरेज डिमांड आलेला आहे. आपल्याकडे आपल्या प्लांट कॅपॅसिटी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू ॲव्हरेज डिमांड 250 मेगावॅट डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे 40%. 40% म्हणजेच याला मी लिहू शकतो 40 डिवायडेड बाय 100 म्हणजेच 40 डिवायडेड बाय जर याला इथं 100 केलं तर इथून काय होईल याचं मल्टिप्लाय होईल म्हणजे प्लांट कॅपॅसिटी इज इक्वल टू किती येईल बघा हा 0 गेला हा 0 गेला म्हणजेच या ठिकाणी प्लांट कॅपॅसिटी या ठिकाणी किती येऊन जाईल बघा 250 इंटू 2.5 विच इज इक्वल टू 625 मेगावॅट ही आपल्याकडे काय येईल बघा प्लांट कॅपॅसिटी येईल या केसमध्ये. मग आपल्याकडे तिसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण या व्हॅल्यू ठेवायला गेलो म्हणजेच रिझर्व कॅपॅसिटी इज इक्वल टू प्लांट कॅपॅसिटी आपल्याकडे आले 625 मेगावॅट मायनस मॅक्झिमम डिमांड आहे 500 मेगावॅट विच इज इक्वल टू 125 मेगावॅट. या ठिकाणी काय होईल बघा ही प्लांटची रिझर्व कॅपॅसिटी असेल म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचा काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. हे गेलो आपण फॉर्म्युलेच्या माध्यमातून. पण जर याचा विचार आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करायला गेलो आणि ट्रिकच्या माध्यमातून जर याला आपण सॉल्व्ह करायला गेलो किंवा शॉर्टकटच्या माध्यमातून जर आपण याला सॉल्व्ह करायला गेलो तर आपला वेळ खूप या ठिकाणी वाढून जाईल. कसा
तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय काय आहे या गोष्टी आपल्याला माहिती येतं। जेव्हा जेव्हा रिझर्व्ह कॅपॅसिटी आपल्याला विचारले असेल, रिझर्व्ह कॅपॅसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करायचा, लोड फॅक्टर मायनस प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर इनटू मॅक्झिमम डिमांड। हा फॉर्म्युला यूज केला की आपल्याला जे काही रिझर्व्ह कॅपॅसिटी इझिली भेटून जाईल। लोड फॅक्टर दिलेला आहे 50% मायनस प्लांट कॅपॅसिटी 40% डिवायडेड बाय प्लांट कॅपॅसिटी 40% इनटू या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड दिलेला आहे आपल्याकडे 500 मेगा वॅट। जर याचं आपण सिंप्लिफिकेशन केलं 10% डिवायडेड बाय 40% इनटू 500 मेगावॅट, तर आपल्याकडे जे काही आन्सर आहे ते आन्सर या ठिकाणी आपल्याकडे भेटून जाईल। काय भेटून जाईल तर 125 मेगावॅट हे आपल्याकडे इझिली आन्सर या ठिकाणी भेटून जाईल। पर्सेंटेज काय होतील, एकमेकांना कॅन्सल आउट होतील। रिझर्व्ह कॅपॅसिटी आपल्याकडे भेटून गेली जी की या ठिकाणी 125 मेगावॅट आहे, जी की आपण प्रिव्हियस केसमध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेशन केली फॉर्म्युलेच्या सहाय्याने। अशा पद्धतीने आपल्याला रिझर्व्ह कॅपॅसिटीचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येईल, जे की या ठिकाणी अगेन करेक्ट आहे। ओके, यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। On what basis is the insulation level of the 400 kV EHV म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज डिसाइडेड। आता या ठिकाणी जे काही इन्सुलेशन असतं जनरली, त्या इन्सुलेशनची जी काही लेवल आहे ट्रान्समिशन लाईन मध्ये ती बेस्ड डिझाइन्ड केली असते कुणाच्या बेसिस वरती, तर जी काही व्होल्टेज रेटिंग आहे त्या व्होल्टेज रेटिंग वरती या ठिकाणी इन्सुलेशन या ठिकाणी डिझाइन केलेलं असतं। ओके, त्याचबरोबर जे काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे, क्रॉस सेक्शन एरिया जो काय आहे तो कशावरती डिझाइन केला असतो, तर जो काही कंडक्टरची करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे, करंट कॅरिंग कॅपॅसिटी वरती त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया डिझाइन केला असतो। या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन कशाबद्दल विचारलेला आहे, तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे जे काही इन्सुलेशन लेवल आहे त्या इन्सुलेशन लेवल वरती। ओके, मग जे काही व्होल्टेज रेटिंग आहे ती व्होल्टेज रेटिंग आपल्याला या ठिकाणी याच्याबद्दल दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। जर व्होल्टेज या ठिकाणी लेस दॅन 345 केव्ही असेल तर जे काही इन्सुलेशन आहे ते इन्सुलेशन इज ऑलवेज बेस्ड ऑन द लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज। कशावरती, तर लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज। आणि जे काही व्होल्टेजची रेटिंग आहे ती व्होल्टेजची रेटिंग जर 345 केव्ही पेक्षा ग्रेटर असेल तर जे काही इन्सुलेशन लेवल आहे ते इन्सुलेशन लेवल या ठिकाणी ऑलवेज डिफाइन केलेलं असते। कशावरती, तर स्विचिंग ओव्हर व्होल्टेज वरती। स्विचिंग ओव्हर व्होल्टेज झालं या ठिकाणी 345 केव्ही पेक्षा जास्त असेल तर स्विचिंग ओव्हर व्होल्टेज, 345 केव्ही पेक्षा कमी असेल तर लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज। आपल्या क्वेश्चनच्या ठिकाणी आन्सर झालेला आहे, हे जे काय व्होल्टेज रेटिंग आहे ती 400 केव्ही आहे, म्हणजे 400 केव्ही याच्या पेक्षा ग्रेटर आहे 345 केव्ही पेक्षा। ऑप्शन आपला थर्ड या ठिकाणी काय आहे बघा, करेक्ट आहे। पण याच्या पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी थोडंसं डिस्कशन करावं लागेल, कारण हा क्वेश्चन या ठिकाणी महत्वाचा आहे। आता लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज म्हणजे काय आहे, तर जे काही लाइटनिंग या ठिकाणी होणार आहे, तर जे काही क्लाउड या ठिकाणी चार्ज स्टोअर करतील आणि ते चार्ज या ठिकाणी जे काही ट्रान्समिशन लाईन त्या ट्रान्समिशन लाईनवरती या ठिकाणी स्टोअर होईल विथ द हेल्प ऑफ लाइटनिंग किंवा लाइटनिंगच्या माध्यमातून, त्याला आपण म्हणतो लाइटनिंग ओव्हर व्होल्टेज। म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी माहिती पाहिजे गोष्ट काय माहिती पाहिजे, जो काय V आहे तो V इज इक्वल टू Q/C। कशावरून आला, तर आपल्याला माहिती पाहिजे जो काही चार्ज आहे तो चार्ज इज इक्वल टू Q इज इक्वल टू C इंटू V, यावरून V इज इक्वल टू Q/C। जेव्हा या ठिकाणी चार्ज या ठिकाणी स्टोअर होईल ट्रान्समिशन लाईन वरती, त्या ठिकाणी जे काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज या ठिकाणी काय होईल बघा, वाढेल। म्हणजे व्होल्टेजची रेटिंग या ठिकाणी वाढेल। जर व्होल्टेजची रेटिंग या ठिकाणी वाढली तर इन्सुलेशन या ठिकाणी डॅमेज होण्याचे चान्सेस आहेत। मग इन्सुलेशन डॅमेज होऊ नये यासाठी जे काही ट्रान्समिशन लाईन त्या ट्रान्समिशन लाईनला या ठिकाणी मॅक्झिमम लाइटनिंग ओव्हर व्होल्टेजच्या बेसिसवरती डिझाइन केलं असतं। जर व्होल्टेज रेटिंग हे 345 पेक्षा कमी असेल तर या ठिकाणी आपल्याला ओव्हर व्होल्टेजचे दोन टाइप या ठिकाणी पाहायला भेटतात। ते दोन टाइप कोणते असतील त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया। फर्स्ट असतो त्याला आपण म्हणतो डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक असतो, आणि सेकंड असतो इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक। सेकंड कुठला आहे तर इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक। आता डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे काय, जे काही स्ट्रोक आहेत, जे काही लाइटनिंग सर्जेस आहेत ते लाइटनिंग सर्जेस जर डायरेक्ट ट्रान्समिशन लाईन वरती आले तर त्यांना म्हणायचं डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक। मग हे डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक कशाच्या माध्यमातून येऊ शकतात, तर जे काही क्लाउड आहेत, जे काही चार्ज आहेत, जे काही
चार्जच्या माध्यमातून ट्रान्समिशन लाईनवरती डायरेक्टली अफेक्ट करू शकतात, त्यांना आपण म्हणतो डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. मग या डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून आपल्याला काय करायचंय बघा, प्रोटेक्ट करायचंय. मग डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून आपल्याला जर ट्रान्समिशन लाईनला प्रोटेक्ट करायचं असेल तर जनरली आपण यूज करतो काय, अर्थ वायर असेल, त्यानंतर ग्राउंड वायर त्यालाच आपण म्हणतो, त्यालाच आपण सील्ड वायर असंही म्हणतो. ओके, ही वायर कुठं करतो, जर जो काही टावर आहे त्या टावरच्या टॉपला ही काय असते बघा, वायर असते. म्हणजे जो काही ट्रान्समिशन लाईनचा टावर आहे त्या टावरच्या जे काही टॉप मोस्टला जी काही वायर असते त्या वायरला आपण ग्राउंड वायर, अर्थ वायर और सील्ड वायर असं म्हणतो, जी की प्रोटेक्ट करते कशापासून, डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून. अगेन डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण अर्थिंग स्क्रीनचाही यूज करतो. कशाचा, अर्थिंग स्क्रीन. ही अर्थिंग स्क्रीन म्हणजे काय असते बघा, कंडक्टर असतात कुणाचे, तर जे काही कॉपर हे मटेरियल आहे त्या कॉपर या मटेरियलची या ठिकाणी कंडक्टरच्या सहाय्यानं किंवा कॉपर या मटेरियल पासून एक स्क्रीन तयार केली असते. ही स्क्रीन प्रोटेक्ट करण्याचं काम करते. कुणाला, पॉवर स्टेशन असतील अँड सब स्टेशन असतील, यामधील जे काही इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटला या ठिकाणी काय करते बघा, प्रोटेक्ट करण्याचं काम करते. कोणापासून, तर डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून प्रोटेक्ट करते. म्हणजे अर्थिंग स्क्रीन असेल तर या ठिकाणी प्रोटेक्ट कुणाला करेल, पॉवर स्टेशन आणि सब स्टेशनला प्रोटेक्ट करेल. कुणापासून, डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून. आणि ग्राउंड वायर असेल, अर्थ वायर त्यालाच आपण म्हणतो, त्यालाच आपण सील्ड वायर असं म्हणतो. हे प्रोटेक्ट करेल कुणाला, ट्रान्समिशन लाईनला. कुणापासून, फ्रॉम द डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून. आता एक दुसरा टाइप असतो लाइटनिंग स्ट्रोकचा, त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. त्याला आपण काय म्हणतो बघा, इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक म्हणजे काय, अगेन हे लाइटनिंग स्ट्रोक आहेत पण हे कशा आहेत बघा, इनडायरेक्ट आहेत. डायरेक्ट ट्रान्समिशन लाईन वरती येणार नाहीत. ओके, यांना इनडायरेक्ट म्हणण्या पाठीमागचं कारण काय, तर हे डायरेक्ट ट्रान्समिशन लाईन वरती येणार नाहीत, डायरेक्टली आपल्याला दिसणार नाहीत, क्लाउडच्या माध्यमातून हे येणार नाहीत. मग लाइटनिंग स्ट्रोक डायरेक्टली सोडून जे काही बाकीचे स्ट्रोक असतील त्यांना म्हणायचं इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. मग हे इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक कुणामुळे येणार आहेत बघा, जे काही सर्किट ब्रेकर असतील, जे काही स्विचेस असतील, या स्विचेसचे कॉन्टॅक्ट या ठिकाणी आपण जेव्हा क्लोज करूया किंवा ओपन करूया, ज्यावेळेस हे कॉन्टॅक्ट क्लोज होतील किंवा ओपन होतील त्यावेळेस जे काही स्विचिंग सर्किट असतील, जे काही स्विच्ड व्होल्टेज असतील, ते स्विच्ड व्होल्टेज या ठिकाणी काय होतील बघा, सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस या ठिकाणी येतील, जे की या ठिकाणी ट्रान्झिएंट सर्किट असतील किंवा ट्रान्झिएंट व्होल्टेज असतील. यांना आपण म्हणतो इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक. मग या इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी, इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी आपण जनरली यूज काय करतो बघा, आपण जनरली यूज करतो लाइटनिंग अरेस्टर. काय यूज करतो, लाइटनिंग अरेस्टर और सर्ज डायव्हर्टर. लाइटनिंग अरेस्टर और सर्ज डायव्हर्टर आपण यूज करतो. अगेन लाइटनिंग अरेस्टर असेल, सर्ज डायव्हर्टर असेल, हे कसले आहेत बघा, नॉन लिनियर रजिस्टर आहेत. हे काय आहेत बघा, नॉन लिनियर रजिस्टर आहेत. मग एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन असतो, इनडायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून आपल्याला ट्रान्समिशन लाईनला वाचवायचं असेल तर आपण काय प्रिफर करूया, लाइटनिंग अरेस्टर असतील किंवा सर्ज डायव्हर्टर असतील. आपल्याला ट्रान्समिशन लाईनला प्रोटेक्ट करायचं आहे कुणापासून, डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक पासून आपण यूज करूया अर्थ वायर और ग्राउंड वायर. पण आपल्याला पॉवर स्टेशनला प्रोटेक्ट करायचं आहे फ्रॉम डायरेक्ट लाइटनिंग स्ट्रोक, काय यूज करूया, अर्थिंग स्क्रीन यूज करूया. किंवा क्वेश्चन असाही असतो की अर्थिंग स्क्रीन इज युज्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ट्रान्समिशन लाईन ऑफ, किंवा अर्थिंग स्क्रीन इज युज्ड फॉर द प्रोटेक्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन असेल, पॉवर स्टेशन असेल, ट्रान्सफॉर्मर असेल किंवा अजून काहीतरी कोणतं इक्विपमेंट असेल पॉवर स्टेशन मधलं, तर करेक्ट आन्सर काय असेल बघा, पॉवर स्टेशन और सब स्टेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करूया, अर्थिंग स्क्रीनचा या ठिकाणी उपयोग करूया. ओके, या सेशन मध्ये आपण एवढंच पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन मध्ये घेऊया. थँक्यू.